म्हणजे मोठं धरण सुद्धा कोरडं ठाक पडलेलं आहे। पण जनावरांसाठी पिण्याचे पाणी सोय करणं हे खूप अवघड होत आहे। पावसाअभावी हे पूर्ण वाळून गेलेलं आहे किंवा करपून गेलेलं आहे। आता हे पीक तर काय येण्याची शक्यता नाही। मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळ, पाणी टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा जो आहे याचा सातत्याने सामना करावा लागतो। लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील जे पाण्यावर अवलंबून असणारे जे शेती पिकं आहेत त्याची अक्षरशः करपू लागलेली आहेत। पिकाची जी अवस्था आहे ते अक्षरशः पिकं करपू लागलेली आहेत। मी सध्या अहमदपूर तालुक्यातील मोहगा या शिवारामध्ये आहे। आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं हे चित्र आहे। पाण्याअभावी शेती पिकं जी आहेत अक्षरशः करपू लागलेत। ही ऊसाचं पीक आहे। पाण्याअभावी पूर्णपणे ही जी ऊसाचं पीक आहे ते शेतकऱ्याच्या हातातून निसटलेलं आहे। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील जे प्रमुख धरण साठे होते हे देखील कोरडे पडलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, अक्षरशः पीक जे आहे ते करपून गेले, काय परिस्थिती आहे? आमचं मोगा हे गाव मेघावती नदीची किनारी आहे आणि आमच्या गावाला 5 तळ्यांचा लाभलेला आहे, 5 तळी लाभलेली आहेत। परंतु आता सध्याच्या आपण मे महिना पाहतोय तर एका पण तळ्यामध्ये आपल्याला पाणी नाही, म्हणजे मोठं धरणसुद्धा कोरडं ठाक पडलेलं आहे। त्यामुळं भीषण परिस्थिती ह्या मोग्यामध्ये दुष्काळाची आहे। आणि आता माणसांना तर पिण्याचे पाणी सोय होईल, पण जनावरांसाठी पिण्याचे पाणी सोय करणं हे खूप अवघड होत आहे। कारण आपल्या गावाला एवढी तळी असूनसुद्धा काही उपयोग होणार नाही, कारण पाणीच नाही यंदा, एवढी भीषण परिस्थिती आहे। एकूणच जर पाहिलं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील समोर येतोय। मला सांग, काय किती खर्च आला होता या ऊसात लावणीसाठी आणि आता सध्या काय परिस्थिती आहे? जवळपास 45 ते 50 हजार रुपये खर्च आला होता लागवडीसाठी। उत्पन्न हे जास्त होईल ह्या आशेनं आम्ही लावलेलं हे ऊस लागवड केलेली होती, पण ते आमच्या हाती काही लागण्याची शक्यता नाही। पूर्णपणे हे पावसाअभावी हे पूर्ण वाळून गेलेलं आहे किंवा करपून गेलेलं आहे। आता हे पीक तर काय येण्याची शक्यता नाही। पूर्णपणे हे होऊन गेलेलं आहे, वाळून गेलेलं आहे। हे आमच्या हाती काही लागणार नाही। तेच अनुदान किंवा काही मदत झाली तर शासनाची आम्हाला थोडंफार मदत होईल त्यांची। एकूणच जर पाहिलं तर दुष्काळाच्या सावटावर असलेला हा लातूर जिल्हा सातत्याने शेतकऱ्याच्या नशिबी जो दुष्काळ आहे तो दुष्काळ पुंजलेला आहे। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।